हे गोल्डन आणि क्रिस्पी तयार झालेले वडे. आता आपण याला काढून घेऊया. एकदम सुंदर असे महाशिवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज आपण महाशिवरात्री निमित्त आज बनवणार आहोत साबुदाण्याचे वडे. साबुदाण्याच्या वड्यासाठी मी हे रात्री अर्धा किलो साबुदाणे घेतले होते आणि याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून ओव्हरनाईटसाठी भिजवून घेतले होते. आणि इथे मी आता सकाळीच बनवणार आहे मी, त्यासाठी मी ओव्हरनाईट भिजत घातले होते. आणि इथे अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत, ते कुकरला लावून छान असे शिजवून घेतलेले आहेत. आणि त्याला सोलून मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 4-5 हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या आणि त्याच्यामध्ये ते उपवासाचं मीठ असतं, शेंद मीठ, ते घालून घेतलेलं आहे. अशी याची बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. चला तर आता आपण याच्यामध्येही घालून घेऊया. आपण एका कढईमध्ये हा साबुदाणा घालून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण हे शेंगदाण्याचं कूट घालणार आहे. 1 वाटीभर शेंगदाण्याचं कूट, तुम्हाला कमी जास्त आवडत असेल तेवढं तुम्ही घालू शकता. आणि आपण हा ठेचा बनवून घेतलेला आहे, हा पण घालून घेणार आहोत त्याच्यामध्ये. आणि आता आपण तर ठेच्यामध्ये बनवतानाच थोडंसं मीठ घातलं होतं, त्यासाठी मी 1 चमचाच मीठ घालते. हे सेंद मीठ आहे. आणि याच्यामध्ये आपण हा बटाटा घालून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण हा बटाटा घालणार आहे. आता मी हा संपूर्ण बटाटा याच्यामध्ये घातलेला आहे आणि याला आपण हाताच्या साहाय्याने असं मॅश करून घेणार आहोत. खूप सुंदर होतो हा वडा, एकदा नक्की ट्राय करा. आणि हा उपवासासाठीच बनला जातो. आधीमध्ये मुलांना खायचा म्हटलं तरी पण मुलं याला आवडीनं खातात. वड्याचं पीठ आपण मिक्स करून ठेवलेलं आहे. आता याला 10 मिनिटासाठी झाकून ठेवूया. आणि आता वळूयात आपण चटणीकडे. घेतलेला आहे, गॅसवर कढई ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये मी शेंगदाण्यात तेल घातलेलं आहे. आता आपलं तेल गरम होतं आहे तोपर्यंत आपण वडे तयार करून घेऊया. तर अशा प्रकारे आपण हे वड्याचा उंडा घ्यायचा आणि वडा तयार करून घ्यायचा. याचा असा आकार देऊन घ्यायचा, त्याला गोल असा चपटा करायचा. अशाच पद्धतीने आपण सर्व वडे तयार करून घेणार आहोत. आपले वडे पण तयार झालेले आहेत. हे अशा प्रकारे असे चपटे करून घ्यायचे. याला हे असे सर्व बांधून घेतलेले आहेत मी. आणि इकडे तेलामध्ये पण 4-5 सोडून घेतलेले आहेत. आता आपण याला गोल्डन फ्रायवर तळून घेणार आहोत. आणि आता आपलं तेल चांगलं गरम झालेलं, त्यासाठी आपण याला मीडियम करून घ्यायचं आहे आणि नंतरच याला तळायचं आहे. कारण कमी गॅसवरच हे छान तळतात आणि आतपर्यंत शिजतात. जास्त गॅसवर आपण जर करायला गेलो तर आतमध्ये कच्चे राहतात आणि बाहेरून नुसते लाल होतात हे वडे. त्यासाठी याला मीडियम गॅसवरच तळून घ्यायचे. एका बाजूने असे छान असे गोल्डन झालेले आहेत. आपण याला पलटी करून घेऊया. कलर पण किती सुंदर आलेला आहे याचा. असे याला कमी गॅसवरच तळून घ्यायचे. आणि टम्म असा फुगलेला आहे, सुंदर असा आणि क्रिस्पी. वड्यासाठी लागणारी चटणी बनवणार आहोत. त्याच्यासाठी मी ही शेंगदाणे भाजून आणि सालं काढून घेतलेले आहे. त्यात 2 हिरव्या मिरच्या घालून घेतलेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये आपण थोडंसंच मीठ घालणार आहोत, कारण आपण वड्यामध्ये पण मीठ घातलेलं आहे, त्यासाठी याच्यामध्ये थोडंसंच मीठ घालणार आहे. आणि आता याच्यामध्ये मी थोडंसं ताक घालून घेतलं आहे. तुम्ही दही घातलं तरी चालते. मी याच्यामध्ये ताक करून ठेवलेलं आहे, त्यासाठी मी ताक घालून घेतल्याने याची बारीक अशी पेस्ट करून घेणार आहे. अशा प्रकारे आपली ही शेंगदाण्याची चटणी पण तयार झालेली आहे. सुंदर अशी वड्यासोबत खाण्यासाठी लागते ती चटणी.